हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आहे की नाही संध्याकाळची वेळ व्हायला लागलेली आणि तुम्हाला सांगू का, इतक्या दिवस पाऊस नव्हता आणि मी काल ऐकलं होतं की आज उद्या आणि परवा 3 दिवस पाऊस सांगितलेला आहे. तर वातावरण तर झाले, मग बघूयात आता पाऊस येतोय का नाही. आता 5 वाजले, आणखीन तरी पाऊस आलेला नाही आहे. पाऊस जर आला ना तर उलटं बरं होईल, इतकं गरम होतं आहे आणि जे दणकरणं म्हणतात ना तशा पद्धतीचा प्रकार होतो आहे. घरात तर अजिबात दमच निघत नाही. तर आता चहाची वेळ झालेली आहे, चहा ठेवतो आणि बाहेर जातो. आयुष्य म्हणजे काय असतं, चहा पाणी जेवण नाश्ता, खरं आहे की नाही. राणा आमचा इतका आगाव आहे ना, आगाव म्हणजे काय माहिती का, त्याला कपडेच नको वाटते. त्याला काय आवडतं, काय बनियान आणि छोटी पॅन्ट आहे. त्याला याच कपड्यांवरती असं कम्फर्टेबल वाटतं माहिती आहे का, उठून उभं राहा. पण हे असं किती छान दिसतंय की नाही, तिकडं बघ, असं छान दिसतंय की नाही. ते आता त्याचे तोंड हात पाय धुतले आणि मला पण माहित नव्हतं माहिती आहे का. हां बरं बरं, उंदरासारखं कुशाला खाली किचन ओट्याच्या खाली घुसला. मला नंतर कळलं होतं खाली घुसलेला. तिथे आहेत ना, ते आम्ही दिवाळीचे फटाके ठेवलेले आहेत. ते तेवढेच कसे काय शिल्लक राहिलेत काय माहिती, आणि कुणी ठेवले होते ते पण मला माहीत नाही. म्हणजे मी नंतर बघितलेलं, पण म्हटलं आता राहते, होय ना, राहते तर राहते. एकदम कोपऱ्यात होते ना ते, हे की नाही रानू. नेमकेच राणूला सापडले. राणू असलेच काहीतरी उंदीर चाळे करतो. कसले चाळे करतो? हां ओके. आपला आपला कप उचलायचा. ये राणा, काय करतोय तू? राणा ए काय करतोय? गार करतोय. देवाला गार करून देतोय का? हा रानूचा मित्र रोहित. रोहित, तू पिला का चहा दूध, काय पितोस तू? पिलास का? सायकलची अवस्था बघितली का आमच्या. इथं राधिका बसली आहे, चहा खारी खात. खारी चांगली नसते बरं का राधिका, खरंच तर. आणि इथं बघा ह्या दोघांचं कसं चाललंय, बाप आणि लेक. पार्टी पार्टी मे बी इधर ही छू. फिर राणूला काय पाहिजे माहिती आहे का? काय पाहिजे राणू, सांग बरं. तरी त्याला मी पहिला माझा जुना बंद पडलेला माईक दिलता की नाही. मग नीट ठेवायचं काम कोणाचं आहे? रोहित, तू असंच करतो का रे? नाही की नाही, तू नीट ठेवतो की नाही तुझ्या वस्तू? आमच्या राणाला पण शिकव जा, तो ती काय सांगतोय ऐक, शिकव ह्याला पण. आणि आता मी रोज शाळेत जातो. आता मी गुड बॉय झालेलो आहे. आता मी गुड बॉय झालो. गबगा तू तर बॅट गर्लच आहेस. हां आणि नाही, हाताने पण जेवण करायला लागलो आहे म्हण ना. हाताने पण जेवण करायला लागला आहे. राणाचं फक्त एकच शंका आहे, ती म्हणजे काय माहितीये का, राणाला नाही नाही थांब ना, एक प्रश्न प्लीज. राणाला मोठं व्हायचं नाहीये की नाही? का बरं? मला आईसोबत जायचे म्हणून. ही शाळेचं कारण झालं. पण संध्याकाळी झोपताना काय म्हणतो माहिती का, म्हणतो मम्मा मी लय 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 मोठा झालो तरी पण काय म्हणतो रानू, तुझा हातच घेऊन झोपणार. कसा म्हणतो तू रानू, म्हण बरं एकदा. मी काढून दे, मी देते. थँक्यू. जा. रानू किती हुशार आहे आमचा. रानूचा अभ्यास घ्यावा लागत नाही, हो की नाही रानू? रानूला अभ्यास खूप आवडतो. एक दोन म्हणून दाखव बरं. हां पुढं 1
2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 22 23 24 25 21 छान छान छान, जमतंय जमतंय जमतंय. राणाचा मित्र खरं तर रोहित आहे, आणि रोहित हुशार आहे म्हणून आमचा राणा हुशार आहे, माहिती आहे का? हो की नाही रे रोहित? रोहित पण लय हुशार आहे शाळेत, आहे की नाही? राणूकडे आमच्या मॅजिक बुक आहे, माहिती आहे का? त्याच्या डॅडींनी ऑनलाईन मागवली आहे. ह्याच्यामध्ये ना छान छान अभ्यास करता येतो. थांब दाखव ना इकडं. आणि ते पेन पडला का खाली? आहे का? हां, कसं आयडियाने लपवलं आहे त्याने, बघितलं का? राणूच्या डोक्यात आयडियाच लय असतात आमच्या. ह्याच्यात कुठं गेली गं? रिफिल आहे, म्हणजे पेन होता, अर्थातच तो पेन आम्ही काही टिकवू शकत नाही. तर हे असं, एक मिनटं दाखवते आता. मुलांच्या हातात गेलं की हे असंच त्याचं होतं. स्नॅक मॅजिक प्रॅक्टिस कॉपी बुक 3+ इयरसाठी आहे हे. आणि इथं बघा, हे बघा, आता राणू आत्ता मला वाटतं का हे असं काही काही करत होतं की नाही, आता हे थोडक्यात असं ओ आहे. आता हा असा ड्रॉ केला की नाही ओ, तर हे ना थोड्या वेळाने पुसून जातं, आपोआप सगळी ही शाई उडून जाते. म्हणजे रियुजेबल आहे, तुम्ही कितीही वेळा वापरा तरी ते परत एक थोड्या वेळानंतर ते म्हणजे अक्षर पूर्ण मिटून जातं, ते आपण लिहिलेलं होतं ते. आणि एक दिवशी काय झालं माहिती आहे का, गंमत तुम्हाला सांगते. ह्याच्या रिफिल आहेत की नाही, म्हणजे ह्याच्यासोबतच काहीतरी रिफिल भेटलेलं आहेत जास्त एक्स्ट्रा पेनासोबत. तर मला माहितीच नव्हतं की हे ह्याच्या रिफिल आहेत म्हणून. आणि मी जेव्हा लाडूची ऑर्डर घेत होते की नाही, तर मी ते पेज भरून सगळं लिहिलं. म्हणजे आमक्याची ही ऑर्डर, तमक्याची ती ऑर्डर, किंवा ज्याची दिली आहे त्या पण टिक केलं त्या. आणि तुम्हाला सांगते, परत 2 दिवसांनी मी बघितलं तर ते पेज पूर्ण रिकामच होतं. आणि मला तर आठवायचं की मी लिहिलं, आणि त्या पेजवर असं कुठे रेषसुद्धा नव्हती. म्हणजे असं आपण कसं म्हणतो, थोडीशी खून, असं ते पेनाने दाबलं गेलेलं पान किंवा काय, ती खूणच नव्हती. आणि ते मी म्हणते, मी लिहिलं तर खरं, हे कुठं गायब झालं, लिहिलं तर खरं, कुठं गायब झालं. आणि मला असं वाटलं, मला भासच पडलाय काय की मी लिहिलं फक्त म्हणून. आणि मग परत 2-3 दिवसांनी आणखीन काय झालं, मी काहीतरी लिहित होते वहीत, आणि लिहून अख्खं पान लिहिलं, आणि नंतर पेज पलटलं, दुसऱ्या पानावर लिहायला लागले. आणि मग काहीतरी आठवलं म्हणून पहिल्या पानावर बघते तर पहिलं पान असं फेंट झालेलं. मग मी ह्यांना म्हटलं, मग हे मला म्हणले की हे तू त्याचा पेन घे, त्याची रिफिल घेतली असेल. आणि मग माझ्या लक्षात आलं. मग मी ह्यांना म्हटलं, अहो माझ्या काय ते ऑर्डरच्या बुकमध्ये पण तसंच झालं, तर लिहिलेलं सगळं उडून गेलं. तर अशी ही मॅजिक बुकची मॅजिक आहे, माहिती आहे का? नाही, हां, असं ठेव ना नुसतं. हां, जा आता खेळायला, लय अभ्यास केला, पळा. चप्पल चप्पल इकडे. राणू इथं चप्पल आहे. प्रणव मामानी, तुला कोण म्हणलं प्रणव मामानी दिलेलं आहे? तू कसा बसून आलता रे? लय आगाऊपणा करायला लागलाय तो हळूहळू. हां, पुण्याला होय. तूच म्हणला ना प्रणव मामाने दिलेले, मग तुला सांगितलं नाही का त्याने? हा, फॅन आहे राणूसाठी. राणूसाठी मी सरप्राईज आणले. राणू, तू कसं मला रोज सरप्राईज आणतो? इकडे बघ, इकडे बघ ना, इकडे बघ, तू माझ्याकडे बघ आधी. तू मला रोज कसा सरप्राईज आणतो? कधीतरी आणू आणतो, कधीतरी हा टकलू आणतो. तसं मी आज तुला सरप्राईज आणले, माहिती आहे का? AC. AC एवढा असतो का रानू? हा, असा असतो. सरक, मी खोलते ते. ह्याच्यावर इतकं हे नका पडू. इथंच कुठतरी कात्री बघितली का? हा बघ, इथंच आहे. देख तुम क्या है. तर हे ना एक पार्सल आलेलं आहे, आणि खरं तर खूप दिवसांपासूनचं हे पेंडिंग आहे बरं का. तुम्ही म्हणताल, ह्याच्यातली वस्तू बघितल्यानंतर म्हणताल ताई आत्ता कुठं, पण हो, हे आत्ताच आलेलं आहे. हे दे डॅडींना. बरं थांब, आणखीन लागेल आपल्याला. गाडीची चावी खराब व्हायची आमच्या. नाही ना, ते असं अटॅच असेल.
नाही पण ते काढण्यापेक्षा हे काढलेलं परवडतं. आता कसं ओळखलं रानूने? अब देख भिड़ू इसके अंदर क्या है. कुछ तो निकला है. तर हे काय सांगू का, आगारोचे मी जे काही प्रमोशन करते ना, तर त्याचं हे ॲटोमॅटिक आईस मेकर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना अगदी थोड्याच वेळात, म्हणजे किती वेळात काय होणार आहे हे मी तुम्हाला ह्याच्या स्पेशल व्हिडिओ आपल्या रेसिपी शोसाठी हे प्रोडक्ट आलेलं आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी झटक्यात बर्फ तयार होतो. तर बघा हे अशा पद्धतीचं आईस मेकर आहे. आईस्क्रीम नाही, आईस मेकर. एक मिनिट हा, बर्फ तयार होतोय. थांब रानू. हे ओपन होते. हे आपला बर्फ इथं वरती तयार होतो आणि त्यातनं मग परत ह्या ट्रेमध्ये घ्यायचा. तो कसं काय सिस्टीम ह्याची काम करते हे मी पाहते आणि रेसिपी शोवरती याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. पूनम शिंदेवरती सुद्धा जर तुम्हाला याचा डेमो पाहायचा असेल तर तसं मला कमेंट करून सांगा, दाखवते. आणि खूप कॉस्टली नाही आहे बरं का, म्हणजे त्या मनाने जेमतेम आहे. प्राईज अशी आपल्याला परवडण्यासारखी आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकता अशा पद्धतीचा आहे. चला, प्राईज काय माहिती नाही मला. नाही 17,000 नाही आहे. 17,000चा हा नाही आहे. कॅपॅसिटीवर असते त्याची प्राईज. ही एक 5-6 हजारापर्यंत असेल. हां मग बर्फच करून देणार आहे आता. मी रानूसाठी मागवली खासन. हा राधिका, तुला काय खाऊ वाटतंय का ग? काय होऊ द्या. ह्याला हँडल आहे असा. नाही रानू गप्पा बस. नाही नाही रे राणा. रोहित बघ कसा गुड बॉय सारखं करतो. तर इथं तुम्ही बघताय अशा पद्धतीनं हा बर्फ तयार झाला ना की ते बर्फ सोडतं आणि मग तिथं जी तुम्हाला मी मशीन किंवा सेन्सर म्हटलं होतं की नाही, त्यानुसार मग हा तयार झालेला बर्फ पुढच्या ट्रेमध्ये अशा पद्धतीनं हळूच तो ढकलला जातो. दिसायलाही भारी दिसतंय ना. चला, बर्फ तयार झालेला आहे, काढून घेऊयात. आणि तुम्ही बघितलं खूप जास्त वेळ लागला नाही. तरीसुद्धा काय झालं माहिती आहे का, तुम्हाला सांगते की आपण स्मॉल साईज सिलेक्ट केलेली आहे त्यामुळे पटकन तयार झालेलं आहे. थोडीशी मोठी किंवा लार्ज साईज सिलेक्ट केली ना मग साधारण एक 13 मिनिटांपर्यंत एक बॅच जाते आपली. मस्त आहे, थंडगार. मला सांगू का, फायनली आता माझी रेसिपी झालेली आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला बोललेले तेव्हापासून मग त्या आईस मेकरमध्ये सगळं त्याची काय माहिती वगैरे सांगायची होती. एक छान अशी रेसिपी करून दाखवायची होती. मी सगळ्या लहान मुलांची फेवरेट अशी मी आज रेसिपी केली. त्यामुळे तुम्हाला सांगू का, ती खाली येईपर्यंत सुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे. आमच्या रानूनी तर अक्षरशः त्या मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून ते पाणीसुद्धा पिलेलं आहे. अशा पद्धतीची आजची मी रेसिपी तयार केली ती वरती. तुम्हाला रेसिपी शोवरती पाहायला मिळेल की या आईस मेकरचा वापर करून, आईस मेकर म्हणजे काय, त्यातल्या बर्फाचा वापर करून मी काय केले आहे. आणि अशा पद्धतीने हा होता आजचा आपला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूयात अशाच काही छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत करे रानू, बाय बाय. आमच्या रानूला येतच नाही का, आता लय छान गाणं म्हणत होता तो आणि आणू. काय म्हणत होता, हत्तीचे काय कान लांब झाले, काय म्हणत होता. होय, हात लांबले हत्ती झाले. गाणं म्हणून दाखव बरं. आणि पुढं एवढंच आहे. त्याला शिकवलंच नाही. शिकवताना त्याचं लक्षच नव्हतं.